Life and time are the world's best educators. Life teaches us to make good use of time, and time teaches us the value of life. A great educationist, Dr. Vasant Bansal, is amongst us as the chief guest. It's time to get valuable advice from such a person, so I kindly request the Honorable Chief Guest, Dr. Vasant Bansal, to please enlighten us on this occasion, and I kindly request the parents, students and teachers to see that there is discipline. फॉर अ चेंज मी मराठीत बोलणार आहे आणि जिथे कुठे मला शब्द सापडणार नाही तिथे हिंदी किंवा इंग्रजी मिक्स करेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धूत साहेब, संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट, सगळे सेक्रेटरी जे आमच्या क्षेत्रातले, व्यवस्थापन क्षेत्रातले जे सगळ्यात सिनियर लोक आहेत त्याच्यातले कोणते सर, ज्यांनी या कार्यक्रमात मला आवर्जून आग्रह केलं की मी यावं, जाफोटिया साहेब, सकाळी आज मला रिसीव्ह केलं मानधाने साहेबांनी आणि झोवर साहेबांनी, शाळेच्या प्रिन्सिपॉल जेऊरकर मॅडम, व्हाईस प्रिन्सिपॉल गगन मॅडम त्या माझ्या संपर्कात होत्या, आणि संपदा मॅडम, सगळे विद्यार्थी आणि पालक वर्ग. एक 10 ते 15 मिनिटं मी तुमचे घेईल आणि मला जे संवाद साधायचं आहे ते पालकांशी साधायचं आहे. मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी कमी आहे माझ्याकडे काही, कारण शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगण्यासारखं असं काही मला फार येत नाही. तुमचे प्रिन्सिपल आणि शाळेचे सगळे टीचर्स, दे आर मच मोर क्वालिफाईड दॅन मी टू स्पीक अबाउट व्हॉट द स्टुडंट शुड बी डुईंग. मला जे बोलायचं आहे ते पेरेंट्सच्या बद्दल बोलायचं आहे. सर्वात आधी तर मॅडम तुमचं खूप खूप ॲप्रिसिएशन की ज्या पद्धतीने तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट सादर केलं आणि जेवढ्या अकॅडमिक अचिव्हमेंट्स होत्या, म्हणजे एकीकडे नासामध्ये तुमच्या विद्यार्थ्याची हे आहे, तर दुसरीकडे तुमचा विद्यार्थी नॅशनल लेवलला स्पोर्ट्समध्ये सिलेक्ट होतोय, तरी खूप कौतुकास्पद आहे. आणि शाळेमध्ये हेच अपेक्षित आहे. शाळा या काही फक्त म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त काहीतरी भूकंपट्टी करणे नव्हे, तर एक सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण असतो. आणि मला असं वाटतंय की रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनची शाळा नक्कीच ते करते. जसं की नाव आहे रामकृष्ण फाउंडेशन, म्हणजे राम आणि कृष्ण यांच्या संस्कृतीला जपून तुम्ही ही शाळा उभी केलेली आहे. श्री डोंगरे महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही ही शाळा उभी केलेली आहे. फार फार अभिनंदन तुमचं. मॅडम, तुम्ही मला एक सोविनीर पाठवलं होतं, ते सोविनीर मी वाचलं आणि त्या सोविनीर मध्ये, कॅन आय हॅव दिस लाईट अवे प्लीज, हा लाईट थोडा इकडे गेला तर त्या सोविनीर मध्ये एका विद्यार्थिनी, बऱ्याच विद्यार्थिनींचे लेख होते, त्याच्यातले एका विद्यार्थिनीचं नाव आणि जे लेख मला लक्षात आहे, मिताली चौगुले. ती विद्यार्थी आता आहे की नाही विद्यार्थिनी ते मला माहित नाही. मिताली चौगुले, ती 10वीत होती त्यावेळेला, आणि तिचा लेख होता टीचर्स रोल इन स्टुडंट्स लाईफ, असा तिचा हे होता. फार छान पद्धतीने तिने टीचर्सच्या बद्दल तिच्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. पण जेव्हा आपण टीचर्सचा रोलचा विचार करतो त्यावेळेला माझ्या मनात प्रश्न येतो की एज्युकेशन ही फक्त टीचर्सची जबाबदारी आहे का? मी आणि कोणते सर माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, आम्ही खूप वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहोत आणि आम्हाला असं वाटत नाही की शिक्षण हा फक्त टीचर्सच्या हातात असतो. माणूस शिकायला सुरुवात कधी करतो? ज्या दिवशी माणसाचा जन्म होतो त्या दिवसापासून त्याचं शिक्षण सुरू होतं. लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला भूक लागली की तो रडायला लागतो. आता हे रडणं तो कुठून शिकला? तर त्याला त्याचे जीन्स जे आई वडिलांकडनं मिळाले त्या जीन्स मध्ये लिहून आलेले आहेत. त्याच्या पलीकडे तो लहान बाळ जे असतो ते चालायला शिकतं, मग ते नंतर सायकल चालवायला शिकतं आणि ते आयुष्यभर त्याला अशा वेगवेगळ्या गोष्टी तो शिकत असतो. आता या सगळ्या गोष्टी तो शाळेमध्ये यायच्या आधी बऱ्याच गोष्टी तो शिकून झालेला असतो. तो ह्या गोष्टी कुठून शिकत असतो? तो शिकत असतो त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातनं, तो शिकत असतो त्याच्या आई वडिलांच्या बोलण्यावरनं, तो शिकत असतो त्याच्या आई वडील काय करतात
त्याच्या फॅमिलीमधली लोक काय करतात, एकमेकांशी कसे बोलतात, या सगळ्या गोष्टींमधनं तो शिकत असतो. त्याचे जे पाची इंद्रिय ज्याच्यातनं ही सगळी माहिती येत असते ते कधीही बंद नसतात. त्याच्यामुळे शिक्षणाची सुरुवात ही घरात पहिले होते, शाळेत खूप नंतर होते. ही पहिली गोष्ट आहे ज्या सगळ्या पॅरेंट्सच्या लक्षात यायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की समाज म्हणून आपण शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ही फक्त टीचर्सवरती आणून सोडलेली आहे. तसं प्रत्यक्षात होत नाही. आता जर पॅरेंट्सचा रोल महत्वाचा असेल तर पॅरेंट्सना हे कळलं पाहिजे की बाळ शिकतो कसा, मूल शिकतो कसा. आता हे शिकण्यासाठी थोडंसं काही ब्रेन कसा डेव्हलप होतो त्याच्याबद्दल एक 5 मिनिटं 2 मिनिटं मी तुमच्याशी बोलतो. सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य फक्त एकमेव असा प्राणी आहे की ज्याचा मेंदू ज्या वेळेला तो पैदा होतो त्यावेळेला पूर्ण विकसित झालेला नसतो. बहुतेक प्राण्यांचे जन्माच्या वेळेला मेंदू हे बऱ्यापैकी विकसित झालेले असतात. मानवाचे अर्धवट विकसित झालेला मेंदू असतो. हे मी सांगत नाही, न्यूरोसायन्स याच्याबद्दल त्याच्यामध्ये भरपूर पुरावे आहेत. आणि निसर्गाने ही रचना का केलेली आहे, कारण आपल्याला शिकायचं असतं. जसं जसं वातावरण असतं, जसं जशा सिच्युएशन्स असतात तसं तसं आपल्याला शिकायचं असतं. म्हणून निसर्गाने जाणून बुजून आपला मेंदू अर्धवट तयार करून आपल्याला जन्माला आणलेला असतं. आता याच्या पुढचं शिक्षण कसं होतं हे जरा समजून घेऊया. आपल्या डोक्यामध्ये या दोन्ही कानाच्या मध्ये न्यूरॉन्स असतात. इथे एक मेंदू असतो, त्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन म्हणजे काय तर सेल. जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी वर्गात असतील त्यांना बायोलॉजी ते काही शिकले असतील. न्यूरॉन्स एक विशिष्ट तऱ्हेचे सेल असतात. किती न्यूरॉन्स असतात आपल्या डोक्यात? 86 बिलियन म्हणजे 86 अब्ज. भारताची लोकसंख्या किती? 1.4 बिलियन म्हणजे प्रत्येकाच्या 2 कानाच्या मध्ये 60 भारताची लोकसंख्या बसेल एवढे न्यूरॉन आहे प्रत्येक माणसाच्या डोक्यात. त्या लहान बाळाच्या डोक्यात, प्रत्येकाच्या डोक्यात तेवढे न्यूरॉन आहेत. हे न्यूरॉन काय करतात? आपल्या डोळ्यांनी, आपल्या कानांनी, आपल्या बोटांनी, आपल्या तोंडाने, आपल्या नाकाने जी माहिती येत असते त्या माहितीचं पृथक्करण होऊन ते त्या वेगवेगळ्या न्यूरॉन्सवरती ती माहिती चिटकते. मी काही इथे कुठला बाबा म्हणून म्हणत नाहीये, जे काही सायन्स आहे ते तुमच्या समोर मांडतोय आणि पालकांनी कृपा करून हे समजून घ्या. या न्यूरॉन्सवरती ती माहिती चिटकत असते आणि आपण जेव्हा म्हणतो की विचार कर, तर काही न्यूरॉन एकमेकांना जुळतात. जशी इलेक्ट्रिकल सर्किट तयार होते तशी न्यूरल सर्किट तयार होते आणि ते न्यूरॉन जेव्हा एकमेकांना कनेक्ट करतात तेव्हा जे बाहेर पडतं त्याला म्हणतात थॉट, त्याला म्हणतात विचार. आता त्याचं एक उदाहरण देतो. डॅनियल कानमन नावाचे एक फार प्रसिद्ध अर्थतज्ञ होऊन गेले. त्यांचं पुस्तक आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. नोबेल लॉरेट होते, नोबेल प्राइज त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये मिळाला. डॅनियल कानमननी त्यांच्या पुस्तकात एक फार छान उदाहरण दिलंय, प्रत्यक्ष घडलेला एक्सपेरिमेंट. एक एक्सपेरिमेंट करण्यात आला होता, पालकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. एक एक्सपेरिमेंट करण्यात आला होता, त्याच्यामध्ये सॅम्पलला 2 भागामध्ये डिवाइड केलं होतं. निम्म्या लोकांना सांगण्यात आलं होतं तुम्ही खोटं बोला, फोनवरती खोटं बोला, आणि निम्म्या लोकांना खोटी माहिती लॅपटॉपवरती ईमेलनी पाठवा असं सांगितलं होतं. निम्म्या लोकांना सांगितलं खोटं तोंडाने बोला फोनवर, निम्म्या लोकांना सांगितलं की तुम्ही माहिती ईमेलनी पाठवा. हा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर ज्या लोकांनी या एक्सपेरिमेंटमध्ये, ज्या प्रयोगामध्ये भाग घेतला होता त्या लोकांना काही भेटवस्तू ऑफर करण्यात आल्या की तुम्हाला आम्ही भेटवस्तू देतो. 2 भेटवस्तू आहेत, 2 पैकी एक निवडा. एक भेटवस्तू होती माउथवॉश, ज्याच्याने आपण तोंड साफ करतो, माउथवॉश. दुसरी भेटवस्तू होती साबण. आणि लोकांना म्हणलं तुम्हाला पाहिजे ते एक कुठलं तरी घ्या. आश्चर्य म्हणजे काय, जे लोक तोंडाने खोटं बोलले होते त्यांच्यामध्ये माउथवॉश घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त होता. जे लोकांनी लॅपटॉपवरती ईमेल पाठवली होती, खोटी ईमेल, त्यांच्यामध्ये साबण घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त होता.
आता त्या लोकांना स्वतः जाऊन मी जर विचारलं की ती तोंडाने खोटं बोलला म्हणून तू माउथवॉश घेतलं का, तर ते जोड्याने मारतील मला की असं काही घडलेलं नाही असं ते म्हणतील मला. पण प्रत्यक्षात घडलेलं आहे, प्रत्यक्षात हे सगळं घडलेलं आहे. तर हे कसं काय घडलं, याचं कारण असं आहे की या न्यूरॉन्सवरती मेंदूमध्ये जे काही माहिती साठवलेली आहे, ज्या ज्या घटना घडत असतात त्या त्या वेळेला ती सर्किट ऍक्टिव्हेट होते. ते मेंदूतले न्यूरॉन एकमेकांना कनेक्ट करतात आणि लगेच मेंदूतनं विचार बाहेर पडतो. तर आता याच्यात कुठले न्यूरॉन कनेक्ट झाले, मी खोटं बोललो, खोटं बोलणं पाप आहे, आईने लहानपणी कधीतरी सांगितलं असेल, खोटं बोलणं पाप आहे, पाप धुतले जाऊ शकतात. डोंगरे महाराजांची कथा तुम्ही ऐकली असेल, त्याच्यात ते बोलले असतील की पाप धुतले जाऊ शकतात. मी खोटं बोललो, तोंडाने खोटं बोललो, पाप धुतले जाऊ शकतात. तर तोंड कशाने धुतात, माउथवॉशनी. हे मला स्वतःला माहित नाही, पण माझ्या मेंदूने तो विचार केलेला आहे. शिक्षण याला म्हणतात. शिक्षण अशा पद्धतीने होत असतं आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला याची बिलकुल माहिती नाही. या संस्थेतले जे पदाधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की एकीकडे आपण जेव्हा AI, कम्प्युटर हे सगळं शिकवतोय त्यावेळेला स्पेसिफिकली पेरेंट्सच्या साठी सायकोलॉजी, सोशिओलॉजी, फिलॉसॉफी आणि न्यूरोसायन्स याचे अदनबद्न पेरेंट्सच्या साठी वर्कशॉप ऑर्गनाईज करा. प्रोफेशनल त्या फक्त पॅरेंट्सच्या साठी, विद्यार्थ्यांच्या साठी नाही. कारण सगळा एज्युकेशन मधला निम्म्यापेक्षा जास्त भाग हा घरात होत असतो. आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत एनरोल करतो त्यावेळेला आपली अपेक्षा काय असते, तर विद्यार्थ्यांनी त्याला बोलणं यावं, त्याला लिहिता यावं. आपल्याला पाहिजे असतं की विद्यार्थ्याला बायोलॉजी यावं, केमिस्ट्री यावं, फिजिक्स यावं. आपल्याला पाहिजे असतं विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स यावं, अल्जेब्रा यावं, जॉमेट्री यावं, सगळं यावं. बरोबर आहे. पण माझा एक साधा प्रश्न आहे, स्वतःला विचारा. आजची तारीख 13 डिसेंबर, आता 6:10 झालेले. सकाळपासून आजच्या 6:10 किती अल्जेब्रा, किती जॉमेट्री, किती ॲटम्स आणि मॉलिक्युलचा विचार किंवा वापर तुम्ही आज सकाळपासून केलाय? तुम्ही नाही केलेला. मी स्वतः इंजिनियर आहे, सगळं शिकलेलो आहे आणि ठीकठाक इंजिनियर होतो. म्हणजे असं काही रडत पडत पास नाही झालो, ठीकठाक पास झालो. मी त्याची महत्व कमी आहे असं म्हणत नाही, पण महत्व कशाचं हे समजून घ्या. पण दिवसभर जरी आपण ॲटम्स, मॉलिक्यूल, अल्जेब्रा, जॉमेट्री नाही वापरली तरी दिवसभर आपण कोणाशी तरी बोलत होतो. दिवसभर आपल्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होत होत्या. या सगळं जर शिकायचं असेल तर ज्या विषयांमध्ये पालकांना बिलकुल इंटरेस्ट नसतो ते विषय जास्त महत्त्वाचे असतात. आणि ते विषय कुठले तर भाषा, ते विषय कुठले तर हिस्ट्री, ते विषय कुठले तर जॉग्राफी. हे सगळं मी इंजिनियर झाल्यानंतर सांगतोय तुम्हाला. या सगळ्या चुका आमच्याकडनं झालेल्या आहेत. त्यामुळे एज्युकेशन काय आणि एज्युकेशन मधनं आपण काय अपेक्षा केली पाहिजे हे पॅरेंट्सना कळलं महत्वाचं आहे. मुलगा एकदा 10वी पर्यंत पोहोचला की आपली सुरू होते की कुठलं कोचिंग क्लास लावायचं. मग त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल की मॅनेजमेंटला मिळेल की मेडिकलला मिळेल, हे सगळं आपलं सुरू होतं. ते व्हायलाच पाहिजे, त्याच्यात काही चूक नाही आहे. पण त्यावेळेला आपण विद्यार्थ्याला कोचिंग क्लासमध्ये टाकतो आणि तो कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थी काय शिकतो तर गणित फटाफट कसे सोडवायचे. बरोबर आहे. नॉलेज हा 3 तऱ्हेचा असतो. मी मॅडमकडनं एक 10 मिनिटं एक्स्ट्रा मागून घेतलेले आहे. नॉलेज 3 तऱ्हेचा असतो. एक नो हाऊ, एक नो व्हॉट आणि एक नो व्हाय. नो हाऊ वरती सगळं भर आहे, स्किल्स असायलाच पाहिजे. पण नो हाऊच्या पलीकडे असतं नो व्हॉट आणि नो व्हॉटच्या पलीकडे असतं नो व्हाय. जसं जसं आपण आयुष्यात वर जातो नो हाऊचं महत्व कमी होत जातो, नो व्हॉटचं महत्व जास्त होतो की आता काय केलं पाहिजे आणि आता का केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं होत जातं. आणि AIच्या जमान्यात नो हाऊ मागे पडणार आहे आणि नो व्हॉट आणि नो व्हाय हे जास्त महत्वाचं होणार आहे. पण नो व्हाय वरती भर जर नसेल आणि नुसत्या त्या कोचिंग क्लासच्या मागे असे गणित सोडवा फटाफट, पण त्याच्या मागे काय हे जर समजून नाही घेतलं तर पुढे जाऊन त्याची फसगत होते. तो विद्यार्थी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला येतो, तो विद्यार्थी जेव्हा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला येतो, त्याचे फंडामेंटल्स तयार झालेले नसतात, त्याला काहीही येत नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचे आहे की त्याचे बेसिक्स तयार झाले पाहिजे.
याच्यामध्ये टीचर्सचा सुद्धा अत्यंत महत्वाचा रोल. आता एक साधं उदाहरण सांगतो की नॉलेज आणि स्किल मध्ये आपली कशी गल्लत होते. IIT मद्रासच्या एका प्रोफेसरनी मागच्या 15 दिवसाआधी एक रिसर्च केलाय. रिसर्चचा विषय काय होता, डोसा जो तयार होतो तिथे तव्यावरती पाणी मारल्याने आणि न पाणी मारल्याने काय फरक पडतो याच्यावर त्याचा रिसर्च होता. आणि त्यांनी ते सगळं त्याचं अनालिसिस केलं थर्मोडायनॅमिक्सचे प्रिन्सिपल लावून, आणि मग प्रूव्ह केलं की ते पाणी टाकल्यानंतर जे वाफ निघते त्याचा काय इफेक्ट होतो. म्हणजे नॉलेज इज द बेसिस ऑफ स्किल, हे लक्षात ठेवा. स्किल नुसत्या स्किलवरती चालत नाही, नॉलेज हा बेस आहे सगळ्यांचा, त्याच्यावर सगळं चालत असतं. हा एक दुसरा पॉइंट मला तुम्हाला सांगायचं होतं. तिसरा, पॅरेंट म्हणून आपली काय जबाबदारी आहे. जबाबदारी ही आहे की विद्यार्थ्याचे जे टेप रेकॉर्डर आहे, डोळे कान हे सतत चालू असतात. त्याच्यामुळे तुम्ही कोणाशी काय बोलता, फोन आला आणि तुम्ही तुमच्या मुलाला सांगताय सांग त्यांना मी नाही आहे घरी, तुम्ही त्याला शिकवलंय खोटं बोल. परत मी कुठल्या बाबाजी प्रमाणे सांगत नाही, हे सगळं सायन्स आहे, सायकोलॉजीमध्ये हे सगळं आहे. दॅट इज द वे ही हॅज लर्न. एक शेवटचा मुद्दा आहे की एज्युकेशन म्हणजे कशासाठी असतं. एज्युकेशन म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठी, फक्त कमाई करण्यासाठी आहे का, तर तसं नाही आहे. एज्युकेशनच्या माध्यमातून करिअर व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण एज्युकेशन माणूस घडवण्यासाठी आहे. आणि माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये तो फरक आहे. प्राणी त्यांच्या पलीकडचा विचार फार कमी करू शकतात, आपण त्यांच्या पलीकडचा विचार करू शकतो. आपण उद्याचा विचार करू शकतो. आपल्याला भावना असतात, प्राण्यांना पण असतात थोड्याफार प्रमाणात, पण आपल्याला प्राण्यांपेक्षा खूप जास्त भावना असतात. आपल्याला विचार करण्याची शक्ती असते. आणि ही विचार करण्याची शक्ती नुसती बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स शिकून येत नाही. मी असे बरेच लोक बघितलेले जे MSc फिजिक्स झालेले, MSc केमिस्ट्री झालेले, MSc बायोलॉजी झाले, MSc मॅथमॅटिक्स झाले, PhD झालेले, पण त्यांचं सायंटिफिक टेम्पर डेव्हलप झालेलं नाही. सायन्स आणि सायंटिफिक टेम्पर एक नाही, हे दोन वेगळे आहेत. सायंटिफिक टेम्पर म्हणजे प्रश्न विचारणे. पालक म्हणून विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्यांना प्रश्न विचारू द्या. हे भलतेच प्रश्न विचारू नको, मी सांगितलंय ना हेच बरोबर आहे, अत्यंत चुकीचं आहे असं काहीही करू नका. त्याला प्रश्न विचारू द्या. जेवढे तो प्रश्न विचारेल तेवढं त्याचा सायंटिफिक टेम्पर डेव्हलप होईल. ही एक भाग. दुसरं, त्यांना क्रिटिकल थिंकिंग, मॅडम आपण म्हणाला क्रिटिकल थिंकिंग वरती वर्कशॉप घेतला होता. कधी वेळ असला तर मी सुद्धा येईल, कारण क्रिटिकल थिंकिंग आम्हाला PhDच्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे क्रिटिसाइज करणे नव्हे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे आपल्या मान्यता, आपल्या बिलीफ्सना प्रश्न करणे. असं तुम्ही म्हणताय तर का म्हणताय त्याचा पुरावा द्या, याचा अर्थ क्रिटिकल थिंकिंग. आणि आयुष्यात शेवटी तेच महत्वाचं असतं. आता शेवटचं फक्त एक उदाहरण देतो की आपल्याकडे 4 महानुभावांची नावं मी सांगतो. डॉक्टर मनमोहन सिंग, ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज मधनं ते PhD होते. जगात फार कमी लोक ज्यांची दोन्ही युनिव्हर्सिटी मधनं PhD झाले. महात्मा गांधी बॅरिस्टर होते. त्याच्यानंतर भगतसिंग. जेव्हा आपण भगतसिंगचं नाव घेतो तर सगळ्यांना काय फक्त एकच माहिती आहे की भगतसिंग मिशनला ताव देत होते आणि पिस्टल होती आणि त्यांनी बॉम्ब फोडले, तेवढंच माहिती आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की वयाच्या 23व्या वर्षी त्या व्यक्तीने जी पुस्तकं वाचली होती ती जगातल्या फार कमी लोकांनी वाचली होती. मनमोहन सिंग, डॉक्टर आंबेडकर हे जितके एज्युकेटेड होते त्यांचं सगळं एज्युकेशन फक्त पैसे कमवण्यासाठी नव्हता. एज्युकेशनचा जो शेवटचा आणि सर्वात महत्वाचा अर्थ असतो तो एनलाइटनमेंट, म्हणजे ज्ञानची प्राप्ती. तो एज्युकेशनचा अर्थ आहे. ते मनमोहन सिंगांनी केलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ते महात्मा गांधींनी केलं. अदरवाईज UKला जाऊन, ब्रिटनला जाऊन बॅरिस्टरची डिग्री घ्यायची आणि फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये देशभर फिरत बसायचं कोणी शिकवलं? कशाला करायचंय? का करतो महात्मा गांधी नावाचा माणूस आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन 23 वर्षाचा अत्यंत ब्राईट मुलगा सरदार भगतसिंग कशाला स्वतःचं आयुष्य देऊन टाकतो देशासाठी? तर
एज्युकेशनचा पर्पज जो आहे तीनच आहे: एनलाइटनमेंट, एक्सलन्स आणि इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना एक मानणं, मग तो धर्म असू द्या, जात असू द्या, पंथ असू द्या, लिंग असू द्या, सगळ्यांना एक मानणं. हे जर तुम्ही शिकवत असाल तर खरोखर एज्युकेशन. आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या शाळेमध्ये सगळं होत असेल. विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच आहे, मी आज सकाळी आपली शाळेतील लायब्ररी बघितली, तिथे न्यूजपेपर आहे. न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपरमध्ये मुद्दामून एडिटोरियल पान वाचा, संपादकीय वाचा, वेगवेगळ्या न्यूजपेपरचे वाचा. एकाच विषयावरती वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळी मतं दिलेली असतात आणि तिथनं एनलाइटनमेंटची सुरुवात होते. एनलाइटनमेंट म्हणजे नेमकं काय, त्याच्यावरती एक तत्ववेत्ता फिलॉसॉफर प्लॅटोनी फार सुंदर सांगितलेलं आहे. त्याला थेअरी ऑफ केओस म्हणतात. म्हणजे एखाद्या गुफेमध्ये काही लोकांचा जन्म झाला आणि ते आयुष्यभर तिथे बांधून ठेवलं होतं त्यांना, ते बाहेर कधीही आले नाही समजा, आणि तिथे कोणीतरी आग पेटवली, तर तिथला एक माणूस चुकून पहिल्यांदा त्या गुफेच्या बाहेर पडला आणि तो बाहेर पडल्यानंतर त्याचे डोळे झाले की अरे मला तर वाटत होतं की जी आग पेटवली होती त्याच्यातच प्रकाश येतो, बाहेर आग नाहीये तरी प्रकाश दिसतो. हे काय झालं? दॅट इज एनलाइटनमेंट. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला कळलं की माझं जे ज्ञान होतं फारच कमी होतं, कारण मी गुफेच्या आतच होतो. बाहेर आल्यानंतर कळलं की जे प्रकाश आहे ते सूर्याकडनं येत असतं, ते त्या आगीतनं नाही आहे. हे आहे. आणि आपल्या इथे सुद्धा आपण त्याला म्हणतो की बेडूक जे विहिरीतच राहिला, त्याच्यामुळे आपलं एक्सपोजर वाढवलं पाहिजे. आपलं धर्म, आपली जाती, आपले पंथ, आपलं लिंग याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना, पाल्यांना मिक्स होऊ द्याल, जास्तीत जास्त एक्सपोजर द्याल, त्यावेळेला त्यांच्या त्या मेंदूमधल्या ज्या न्यूरल सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये जास्त माहिती जाऊन बसेल आणि ती माहिती कुठल्या क्षणाला कुठे ते वापरतील हे तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही. पण दॅट इज द वे एज्युकेशन टेक्स प्लेस. आज ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अचिव्हमेंटचं इथे कौतुक करण्यात आलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ही शाळा अशाच पद्धतीने फार पुढे जावे. यावर्षी मला वाटतं तुमचे काय 35 वर्ष झालेले आहेत, 38 वर्ष झालेले आहेत. या शाळेची कधीतरी गोल्डन ज्युबली होईल, त्याच्यानंतर प्लॅटिनम ज्युबली सुद्धा होईल आणि त्यावेळेला सुद्धा अशाच भरपूर अचिव्हमेंट झालेले असतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.